आलं प्रिया मॅडमचं गाव. मनोज, लक्षात आहे ना काय करायचंय ते? लक्षात आहे सगळं. मला नाही वाटत मला जमला हो. अरे काही अवघड नाही येत असं कसं अवघड नाही? अवघडच आहे अहो सर. तुम्ही मालक, मी नोकर. माझी लायकी नाही हो साहेब तुमच्या समोर उभे राहायची. हे बघ मनोज, ऐक. अरे आपल्याला फक्त नाटक करायचंय. हा नाटक. हा ना, हा काहीतरी घोळ घालणार. आपण याची प्रॅक्टिस घेऊया. हो, मलाही असंच वाटतंय. आबासाहेब याच्या आधी एकदा एक रिहर्सल करून घेऊ. आता ऐन वेळेस हा माती खायचा. एक्झॅक्टली. बरं ये, चल रिहर्सल करूया. मालक. काय करता? उठ. अरे आम्ही नोकर आहोत ना, तू मालक आहेस ना. हा, मला नाही जमायचं अहो. अहो मी तुम्हाला असं खाली बसलेलं अख्ख्या आयुष्यात बघू शकणार नाही. आदित्य सर, आपण इथंच येळ वाया घालू. हे बघा, तोपर्यंत ना ते प्रिया मॅडमचे बाबा येतील इकडं. प्रीतम सर, तुम्ही एक काम करा, प्रिया मॅडमना फोन करा आणि त्यांना सांगा तरी आपण इथं पोहोचलोय म्हणून. हा ना, त्यांना विचारा की आबासाहेब निघालेत का घरातनं. तुम्ही पण ना दादा. हॅलो, हा बोला. हॅलो. हा, आम्ही आलोय इथे. जोपर्यंत माझे पैसे मला माघारी मिळणार नाही तोपर्यंत यांची शेत जमीन माझ्याकडे राहील. तुझ्या बायकोवर हात उचलतोय आणि तू नुसता उभा आहेस. लाज नाही वाटत तुला? साहेब, साहेब काय करणार साहेब? बहिणीच्या लग्नासाठी कर्ज घेतलं होतं यांच्याकडनं. फेडता येईना, हाताला काम नाही. जाऊ द्या, आम्हा गरिबांना असा अपमान सहन करायची सवयच आहे, साहेब. साहेब, बरं झालं येळेवर येऊन तुम्ही आम्हाला वाचवलं. लई उपकार झाले बघा तुमचे. आमच्या मालकांनी आम्हाला कामावरनं काढून टाकलं. कधी कधी असं वाटतं या गरिबी जगण्यापेक्षा ना मेलेलंच बरं. तुला काय वाटलं? तू यांना कामावरून काढून टाकलं तर यांना कोणी कामावर ठेवणार नाही? तर मी ठेवून घेईन. निघेतून. तुझ्या श्रीमंतीचा माज इथे दाखवायचा नाही. निघ. जोपर्यंत हा सयाजीराव जिवंत आहे तोपर्यंत गरीब माणसावरती जीव देण्याची पाळी कधीच येऊ देणार नाही. तुम्ही चला माझ्या गाडीत बसा. जोपर्यंत तुमची सोय होत नाही तोपर्यंत माझ्या घरी राहा. माझ्या घरी काम करा. तरी वेडेपणा करू नका. चला, तू पुढे बस बाळा. चला. आईल्या, मुलं जरा लांब गेलेली चालत नाही ना तुला? काय करणार, प्रेम आणि सवय. आता मोठी झाली आहेत मुलं. कुठलीही परिस्थिती व्यवस्थित हँडल करू शकतात ते. मला आदित्यची काळजी नाही वाटत आहे. मग मला काळजी वाटते प्रीतमची. तो हल्ली असं का वागतोय मला काही कळतच नाहीये. म्हणजे आता परवा ड्रिंक्स घेऊन ऑफिसमध्ये आला आणि तमाशा केला. आज मला येऊन म्हणाला की आपल्या कंपनीची एक नवीन ब्रँच उघडायची आहे आणि म्हणून सगळे जण गेलेत. त्याचं नक्की काय चाललंय काही कळत नाही. अरे श्रीकांत, आपण प्रीतमला समजून घेण्यात कमी पडत नाही आहोत ना? तू नको काळजी करूस.
हे बघ, त्याच्याबरोबर आदित्य आहे आणि पारू सुद्धा आहे. दोघंही त्याची व्यवस्थित काळजी घेतील. आपल्याला आता इथे बसून काय करायला हवं याचा विचार करायला हवा ना. लग्न 20 दिवसांवरती आलंय. लग्नाची तयारी लागायला नको का? हो. मग चला. बघितलंस, आपली मुलं जिथे जातात तिथे रमतात. पोचल्याचा फोन कोण करणार? अजून तोच विचार चालू आहे ना तुझा?